Welcome all of you. I welcome all of you on behalf of the B. Award Law classes. आपण आज हे फर्स्ट इंट्रोडक्टरी लेक्चर घेत आहोत. जे बिगिनर्स आहेत ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनर्सचे, किंवा आपण लॉ कंप्लीट करत असताना किंवा आपण ज्युडिशियल ॲस्पिरंट्स असताना सुरुवात करत आहोत, आणि ती सुरुवात करत असतानाच बिगिनर्सला ज्युडिशियल सर्व्हिसेस विषयीचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याचा सिलेबस, त्या एक्झामचं नेचर याविषयी बरेचसे प्रश्न असतात, बरेचशा शंका असतात. त्या शंका किंवा त्या प्रश्नाचे उत्तर आपण आज इथे डिस्कस करणार आहोत. हे आज आपलं इन्फॉर्मेटिव्ह सेशन आहे. हे आपलं इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर आहे. मी पहिल्यांदा माझं इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. मी गणेश शिरसाट. मी बी अवॉर्ड लॉ क्लासेस पुणे येथे ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, रेग्युलर लॉ कोर्सेस, BA LLB, LLB, असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर असेल, डिस्ट्रिक्ट जज, आणि लॉशी ज्या रिलेटेड कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, लॉशी रिलेटेड त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे मी क्लासेस कंडक्ट करतो. UPSCचा लॉ हा ऑप्शनल सब्जेक्ट असेल किंवा लॉशी रिलेटेड कोणतेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल तर. आपल्या क्लासेसविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. आपले BA अवॉर्ड लॉ क्लासेस हे 1968 साली, 1968 साली सुरू झाले. ते रिस्पेक्टेड ऑनरेबल B. अवॉर्ड सरांनी 1968 साली सुरू केले. त्यानंतर B. अवॉर्ड सरांचे छोटे बंधू ऑनरेबल रिस्पेक्टेड SC अवॉर्ड सरांनी ते इथे क्लासेस कंडक्ट केले, आणि 2011 पासून इथे मी क्लासेस कंडक्ट करत आहे. म्हणजे ज्युडिशियल सर्व्हिसेसचे असतील, लॉचे असतील, किंवा लॉशी रिलेटेड अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची असतील, इथे सर्व क्लासेस मी कंडक्ट करत आहे. आज आपण ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनर, बऱ्याच वेळा जे विद्यार्थी कॉलेजला, समजा कॉलेज स्टुडंट आहेत, सेकंड, थर्ड, फोर्थ इयरला आहे, किंवा ज्युडिशियल ॲस्पिरंट आहेत, त्याला एक शंका असते, त्याला काही डाऊट्स असतात की हे JMFC जे आहे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अँड सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, ही जी एक्झाम आहे, या एक्झामचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, ह्या एक्झामला सिलेबस कोणता कोणता असतो, या एक्झाम करता आपण काय काय रेफर केलं पाहिजे, रेफरन्स बुक आपण कोणते कोणते वापरले पाहिजेत, असे एक ना अनेक प्रश्न बिगिनर्सला असतात. म्हणून हे जे आपलं लेक्चर आहे आज, ते ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन फॉर बिगिनर्स, सुरुवात जे करत आहेत त्यांच्याकरता. मग सगळ्यात पहिल्यांदा ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत, म्हणजे ही एक्झाम तुम्हाला केव्हा देता येते, काय काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत, याविषयी आपण थोडी माहिती घेऊयात. आणि मग नंतर आपण ह्या एक्झामचं स्ट्रक्चर किंवा नेचर जे आहे ते आपण पाहूयात. जर तुम्ही पाहिलं तर हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, ज्याला आपण JMFC म्हणतो, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अँड सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, असं ते पोस्टचं नाव आहे, ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ही एक्झाम तुम्हाला दोन क्रायटेरियातनं देता येते. एक तर ही एक्झाम तुम्ही फ्रेशर म्हणून देऊ शकता. फ्रेशर ही एक्झाम एक तर तुम्ही फ्रेशर म्हणून देऊ शकता,
फ्रेशर म्हणजे पास आउट झाल्याबरोबर लगेच तुम्ही लॉचे 5 इयर्स पास आउट झालेले आहात आणि तुमचा फायनल इयरचा रिझल्ट आलेला आहे, त्यानंतर जे नोटिफिकेशन येईल JMFCचं त्याला तुम्ही एलिजिबल असू शकतात. पण त्याचे काही नियम आहेत, त्याचे काही कंडिशन्स आहेत. मग ते फ्रेशर म्हणून एलिजिबल होण्याकरता काय काय कंडिशन्स आहेत तेही आपल्याला पाहायच्यात. आणि जर तुम्ही फ्रेशर म्हणून जर एलिजिबल होत नसाल किंवा फ्रेशरच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे, तुम्ही ॲज अ प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट म्हणून ही एक्झाम देऊ शकता. त्याला आपण प्रॅक्टिशनर म्हणतो, ॲज अ प्रॅक्टिशनर और प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट. मग जर तुम्ही फ्रेशरच्या क्रायटेरियामध्ये बसला नाहीत तर तुम्हाला सनद नंतर बार काउन्सिलची आपण जी सनद घेतो ती सनद घेतल्यानंतर 3 वर्ष कोर्टामध्ये आपण वकिली केल्यानंतर 3 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर सनदच्या डेटपासून 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर जे ज्युडिशियल सर्व्हिसेसची नोटिफिकेशन किंवा जाहिरात येईल त्यानुसार त्याला तुम्ही त्या एक्झामला एलिजिबल असू शकतात. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर ॲज अ फ्रेशर म्हणून ही एक्झाम द्यायची असेल, आता बरेचसे विद्यार्थी अगदी वयाच्या 23व्या 24व्या वर्षी ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये एंटर्ड करतात. मी 2011 पासून इथे बी अवॉर्ड लॉ क्लासेस, पॉप्युलरली आपण अवॉर्ड लॉ क्लासेस म्हणतो, इथे ज्युडिशियल सर्व्हिसेसचे एक्झामिनेशनचे क्लासेस घेत आहे. 2011 पासून आपल्या क्लासेसचे जवळपास 400 पेक्षा जास्त विद्यार्थी JMFC म्हणून रिकमेंड झाले, JMFC म्हणून सिलेक्ट झाले. आणि त्यापैकी कितीतरी विद्यार्थी पहिल्या प्रयत्नामध्ये झाले, कितीतरी विद्यार्थी वयाच्या 23व्या 24व्या वर्षी ॲज अ फ्रेशर म्हणून ज्युडिशियल प्रोफेशनमध्ये ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये त्यांनी एंटर केलं आणि रिकमेंड झाले होते. मग हे फ्रेशर म्हणून जर तुम्हाला ही एक्झाम द्यायची असेल तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत, याला पात्रता काय काय आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार. आणि मग ॲज अ फ्रेशर म्हणून जर तुम्हाला ही एक्झाम द्यायची असेल, ॲज अ फ्रेशर म्हणून तुम्ही ही एक्झाम देण्यास इंटरेस्टेड असाल तर फ्रेशर करता फॉर फ्रेशर काय काय क्रायटेरिया आहेत, काय काय कंडिशन्स आहेत, काय काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत, आपण त्याला इलिजिबिलिटी किंवा क्रायटेरिया म्हणतो. तर सगळ्यात पहिल्यांदा ॲज अ फ्रेशर म्हणून तुम्हाला जर JMFC ची एक्झाम द्यायची असेल तर सगळ्यात पहिला जो क्रायटेरिया आहे, सगळ्यात पहिला जो रूल आहे तो म्हणजे ऑल ईच अँड एव्हरी एक्झामिनेशन. नियम असा आहे, आपली ही जी एक्झाम आहे ती महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स नुसार कंडक्ट होते. आणि त्याच्यामध्ये फ्रेशर करता पहिला कंडिशन्स किंवा पहिला क्रायटेरिया असा आहे, ऑल ईच अँड एव्हरी एक्झामिनेशन लीडिंग टू लॉ डिग्री शुड बी क्लिअर्ड इन फर्स्ट अटेम्प्ट. म्हणजे तुम्ही लॉचा 5 इयर्स कोर्स करत असाल किंवा तुम्ही लॉचा 3 इयर्स कोर्स करत असाल, BA LLB असेल, LLB असेल, कोणताही, तर ते 5 इयर्स कोर्सचे जे 10 सेमिस्टर आहेत किंवा ते 3 इयर्स कोर्सचे जे 6 सेमिस्टर आहेत, तर ते 10 सेमिस्टर किंवा 3 इयर्स कोर्स असेल तर ते 6 सेमिस्टर प्रत्येक परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण पाहिजेत. हा पहिली कंडिशन आहे. प्रत्येक परीक्षा ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण पाहिजे. म्हणजे कोणत्याही सब्जेक्टमध्ये केव्हाही कोणत्याही सेमिस्टरला तो सब्जेक्ट बॅक राहिलेला नसावा, त्या सब्जेक्टमध्ये आपण फेल झालेलं नसावं. अगदी तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला एखाद्या सब्जेक्टमध्ये फेल आहात
आणि तो सब्जेक्ट तुम्ही सेकंड सेमिस्टरला पास झालेला आहात, क्लिअर झाला आहात, तरी चालत नाही, तरी तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून एलिजिबल नाहीत. तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणूनच एक्झाम द्यावी लागेल. सनद घेतल्यानंतर 3 वर्ष प्रॅक्टिस करावी लागेल आणि मग तुम्ही एक्झाम देऊ शकता. म्हणजे कॉलेजला असताना प्रत्येक सेमिस्टरचा प्रत्येक विषय तुम्ही प्रथम प्रयत्नात क्लिअर झाला पाहिजेत. कोणताही सब्जेक्ट बॅक नसला पाहिजे. हे पहिली कंडिशन्स आहे. म्हणजे आपण त्याला सोप्या भाषेमध्ये सगळे सब्जेक्ट्स ऑल क्लिअर असले पाहिजेत. इच अँड एव्हरी एक्झामिनेशन लिडिंग टू लॉ डिग्री मस्ट बी क्लिअर इन फर्स्ट अटेम्प्ट. म्हणजे सगळे सब्जेक्ट्स क्लिअर आहेत, ऑल क्लिअर आहेत. कोणत्याही सेमिस्टरला बॅक नव्हता, कधी इटीकिटी नव्हते. मग तुम्ही ऑल क्लिअर असाल तर दुसरी कंडिशन्स पाहिली जाते की तुम्हाला फायनल इयरला, मग ते 5 इयर्स कोर्स असेल तर 5th इयरला, 3 इयर्स कोर्स असेल तर LLBच्या 3rd इयरला, फायनल इयरला मिनिमम 55% मार्क्स पाहिजेत. म्हणजे हायर सेकंड क्लास पाहिजे. म्हणजे तुम्हाला फायनल इयरला मिनिमम 55% अँड अबाव असले पाहिजे. मिनिमम 55% अँड अबाव तुम्हाला ते असले पाहिजेत. सगळ्या सेमिस्टरचे किंवा सगळ्या इयरचे मिळून ॲग्रिगेट 55 पाहिजेत असं नाही. फक्त शेवटच्या वर्षाचे 5th इयर असेल तर 9th आणि 10th हे 2 सेमिस्टर आहेत. ह्या दोन्हींचे मिळून ॲग्रिगेट 55% पुढे गेलेला असेल, पुढे गेलेला पाहिजे. 3 इयर्स असेल तर 5th 6th सेमिस्टरचं मिळून ॲग्रिगेट 55% पुढे असलं पाहिजे. ही सेकंड कंडिशन्स. जर तुम्ही सेकंड कंडिशनही फुलफिल करत असाल तर मग ॲज अ फ्रेशर म्हणून इलिजिबल होण्याकरता तिसरी महत्वाची कंडिशन येते. ती एज सी रिलेटेड आहे. ती एज सी रिलेटेड आहे. जर ॲज अ फ्रेशर म्हणून तुम्हाला ही एक्झाम द्यायची असेल, तुम्ही सगळ्या सेमिस्टरमध्ये ऑल क्लिअर आहात, तुम्हाला फायनल इयरला 55% आहेत, तर तिसरे कंडिशन्स तुमचा एज. ॲज अ फ्रेशर म्हणून एलिजिबल होण्याकरता जर तुम्हाला 25 पेक्षा कमी वय पाहिजे, तुमचं एज 25 इयर्स पाहिजे, ते 25 पेक्षा कमी पाहिजे, बिलो 25. यामध्ये ॲज अ फ्रेशर म्हणून एलिजिबल होण्याकरता हे जे 25 इयर्स आहे ॲज अ फ्रेशर, म्हणजे तुम्ही ऑल क्लिअर आहात, तुम्हाला फायनल इयरला 55% आणि अबाव आहात, पण एज तुमचं 25 पेक्षा जास्त आहे, तर मग तुम्ही इलिजिबल होणार नाहीत. फक्त आता इथे एक नियम असा आहे की हे जे 25% जे एज आहे हे बॅकवर्ड कॅटेगरी, बॅकवर्ड क्लासेस, अदर बॅकवर्ड क्लासेस, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. म्हणजे ते ॲज अ फ्रेशर म्हणून बॅकवर्ड क्लासेसचे स्टुडंट्स हे 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे. ते ॲज अ फ्रेशर म्हणून 30 वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकता. मग ह्या 3 क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून एलिजिबल आहेत. यामध्ये काही विद्यार्थ्यांना डाऊट येऊ शकतो की समजा एखादा स्टुडंट, एखादा विद्यार्थी ऑल क्लिअर आहे, त्याचं एज 25च्या आत आहे, LLBला ऑल क्लिअर आहे, सगळे सेमिस्टर ऑल क्लिअर आहे, एज 25च्या आत आहे,
पण फायनल इयरला त्याला 55% पडले नाहीत, त्याला फायनल इयरला 55% मिळाले नाहीत, तर मग त्याला एक ऑप्शन अवेलेबल असतो की LLB ला ऑल क्लिअर आहेस, एज 25 पेक्षा कमी आहे, फक्त 55% मार्क्स मिळालेले नाहीत, तर मग तुम्ही LLM ला ऍडमिशन घेऊ शकता. आणि जर LLM ला ऍडमिशन घेतलं आणि LLM च्या फायनल इयर मध्ये तुम्हाला 55 अँड अबाव मार्क्स पडले, तर तुम्ही फ्रेशर म्हणूनही इलिजिबल होता. पण त्यावेळेस पण दोन कंडिशन आहेत. ते म्हणजे तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर एज 25 पेक्षा जास्त नसावं, एक्सीड झालेलं नसावं, आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर एज 30 पेक्षा जास्त एक्सीड झालेलं नसावं. LLMच्या बेसिसवर तुम्हाला तेव्हाच एक्झाम देता येईल जेव्हा LLB ला ऑल क्लिअर असाल. तुम्हाला LLB लाच एखादा बॅकलॉग होता, ATKT होती, आणि मग तुम्ही LLM केलं, LLM ला 55% पाडलेत आणि LLM ला ऑल क्लिअर होऊन परीक्षा देत असाल तरी सुद्धा तुम्ही एलिजिबल नाहीत. LLB ला ऑल क्लिअरच पाहिजे 5 इयर्स और 3 इयर्स लॉ कोर्सला, तरच फ्रेशर म्हणून एलिजिबल व्हाल. LLM चा क्रायटेरिया फक्त तेव्हा ऍप्लिकेबल होतो जेव्हा LLB ला ऑल क्लिअर होता पण 55% लास्ट इयरला मिळाले नाहीत. मग LLM च्या बेसिसवर ते 55% मिळालेले आहेत, तर मग ॲज अ फ्रेशर म्हणून इलिजिबल होत आहेत. मग यापैकी जर तुम्ही एखाद्या क्रायटेरियामध्ये बसत नसाल तर तुम्ही फ्रेशर म्हणून ज्युडिशियल सर्व्हिसेस ची एक्झामिनेशनला अपिअर होत नाहीत, तुम्ही फ्रेशर म्हणून इलिजिबल होत नाहीत. मग तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून एक्झाम द्यावी लागते. मग आपण जी सनद घेतो आपल्या वकिलीची, मग ती सनद घेऊन आपण कोर्टामध्ये प्रॅक्टिस सुरू करतो आणि त्या सनदच्या तारखेपासनं 3 वर्ष तुम्हाला थांबायला लागतं. सनदच्या डेट नंतर तुमचे 3 वर्ष कंप्लीट झाले, त्यानंतर जे कोणती एक्झाम असेल JMFCची, जे कोणतं नोटिफिकेशन येईल त्याला तुम्ही इलिजिबल असता. म्हणजे ॲज अ फ्रेशर म्हणून तुम्ही यापैकी एखाद्या क्रायटेरियामध्ये बसला नाहीत तर तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून ही एक्झाम देता येते. सेकंड ऑप्शन तुम्हाला अवेलेबल असतो, तुम्ही ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून ही एक्झाम देऊ शकता 3 इयर्स प्रॅक्टिसच्या बेसिसवर. आणि मग 3 इयर्स प्रॅक्टिसच्या बेसिसवर जर तुम्ही एक्झामला अपिअर होत आहात की मी फ्रेशर म्हणून एलिजिबल नव्हतो, मग ATKT असेल, फायनल इयरला 55% नसतील, किंवा एज ॲज अ फ्रेशर म्हणून 25 एक्सीड झालेलं असेल, तर मग तुम्ही 3 वर्ष प्रॅक्टिस करून या परीक्षेला इलिजिबल होता. मग ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिशनर म्हणून इलिजिबल होता त्यावेळेस मग बाकी हे मॅटर करत नाही की LLB ला ATKT होती की काय, तुम्ही ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून इलिजिबल आहात. 2 कंडिशन्स पाहिल्या जातात, एक सनदच्या तारखेपासून 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत की नाही एक, आणि 3 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून दुसरी कंडिशन पाहिली जाते, ती म्हणजे एज, मॅक्सिमम एज. जसं फ्रेशर म्हणून एक्झाम द्यायची असेल तर ओपनला मिनिमम 25 पेक्षा कमी असलं पाहिजे आणि प्रॅक्टिशनरला मिनिमम 30 पेक्षा कमी, आणि कॅटेगरीला रिझर्व कॅटेगरीला 30 पेक्षा कमी एज असलं पाहिजे. तसं ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून तुम्ही जर एक्झाम देत असाल तर 35 पेक्षा कमी एज पाहिजे, बिलो 35 पाहिजे. जर 35 एक्सीड झालं तर मग ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणूनही तुम्ही एक्झाम देऊ शकत नाहीत, तुम्ही एज बार होऊन जाता. हे 35 एज रिझर्व कॅटेगरी करता
बॅकवर्ड क्लासेस करता इथं 5 वर्ष एक्सटेन्शन आहे. म्हणजे बॅकवर्ड क्लासेस, अदर बॅकवर्ड क्लासेस, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, त्यांना 5 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे. ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून ते 40 पर्यंत एक्झाम देऊ शकता, असं महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेस रूल्स सांगतात. मग हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास मध्ये जर ह्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला एंटर करायचं असेल, तुम्ही ज्युडिशियल ॲस्पिरंट्स आहात, तर हे इलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल झाले पाहिजेत. आणि मग जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण ॲज अ फ्रेशर म्हणून एक्झाम दिली पाहिजे, आणि जर तुम्ही लॉ स्टुडंट असाल, लॉ परस्यू करत असाल, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, तर हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की देणारी तुम्ही कॉलेजची लॉची प्रत्येक एक्झाम तुमच्याकरता महत्त्वाची आहे. प्रत्येक सेमिस्टर, प्रत्येक सब्जेक्ट तुमच्याकरता महत्त्वाचा आहे. कारण तो प्रत्येक सब्जेक्ट ऑल क्लिअर झालात, फायनल इयरला 55 मार्क पडले, एज 25 पेक्षा कमी असेल, ओपन करता, रिझर्व्ह कॅटेगरी करता 30 पेक्षा कमी असेल, तर तुम्ही पास आउट झाले, रिझल्ट तुमचा हातामध्ये मिळाला. त्यानंतर JMFCची जी एक्झाम आहे ती एक्झामला तुम्ही इलिजिबल आहात, तुम्ही ती एक्झाम देऊ शकता आणि तुम्ही अगदी कमी वयामध्ये ज्युडिशियल सर्व्हिसेस या फील्डमध्ये एंटर करू शकता, या सर्व्हिसेसमध्ये एंटर करू शकता. आणि जर नसेल तर मग प्रॅक्टिशनर म्हणून 3 वर्ष प्रॅक्टिस करून तुम्ही एंटर करू शकता. हा झाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा स्टुडंट्सला डाऊट असतो की आम्ही एक्झॅक्टली इलिजिबल आहेत की नाहीत. तर तो इलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करण्याकरता हा पहिला पार्ट बिगिनर्स करता. मग आता हे पाहिलं पाहिजे आपण की हे एक्झामचं नेचर काय असतं, हे एक्झामचं स्वरूप काय असतं, एक्झाम कशी होते, त्याला सिलेबस काय असतो, आपण काय केलं गेलं पाहिजे. आपण जर आत्ता लॉ स्टुडंट आहोत तर आपण आत्तापासून काय तयारी करू शकतो. तुम्ही जर समजा आत्ता लॉ परस्यू करत आहात, जेणेकरून पास आउट झाल्यानंतर आपल्याला हे प्रिपरेशनला फायदा होईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आज या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनर्स जे आहे त्याचं नेचर किंवा त्याचं स्ट्रक्चर समजून घेऊयात आपण. ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचं 3 टायर स्ट्रक्चर आहे. 3 टायर स्ट्रक्चर म्हणजे हे प्रिलिम्स पूर्व परीक्षा, मेन्स मुख्य परीक्षा आणि तिसरं इंटरव्ह्यू. हे 3 टायर स्ट्रक्चर आहे. म्हणजे एक्झामिनेशन पॅटर्न आपण ज्याला म्हणतो ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अँड सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन एक्झामिनेशन, हे JMFC चे जे एक्झामिनेशनचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण समजून घेऊया. एक्झामिनेशनचा पॅटर्न समजून घेऊयात, हे स्ट्रक्चर समजून घेऊयात. मग पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो ही पूर्व परीक्षा असते, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, आपण त्याला शॉर्ट मध्ये प्रिलिम्स म्हणतो. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, त्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचं स्वरूप काय असतं, त्याचे सब्जेक्ट्स कोणते कोणते असतात ते आपण पाहूयात, डिस्कस करूयात. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन झाल्यानंतर, प्रिलिमिनरी एक्झाम तुम्ही एकदा पास झालात की सेकंड एक्झाम येते, ती म्हणजे रिटन मेन्स एक्झामिनेशन. मेन एक्झामिनेशन ती लिखित स्वरूपाची असते, रिटन एक्झामिनेशन. आणि तुम्ही रिटनही पास झालात, मेन्समध्ये मेरिटमध्ये बसलात, तर मग तिसरा जो स्ट्रक्चर आहे 3 टायर स्ट्रक्चर मधलं, हे तुमचा इंटरव्ह्यू. आपण मुलाखत म्हणतो, इंटरव्ह्यू. आणि ते इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग तुमचे मेन्सचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स
यांची बेरीज करून मेरिट लावलं जातं आणि त्या मेरिटनुसार तुम्ही रिकमेंडेड लिस्टमध्ये एकतर रिकमेंडेड किंवा नॉट रिकमेंडेड असं तुमचं निकाल येतो. मग आता पहिल्यांदा हे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जे आहे याचं नेचर समजून घेऊयात. हे प्रिलिमिनरी एक्झाम जे आहे याचं स्वरूप काय आहे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचं नेचर काय आहे. त्याला आपण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स असं म्हणूयात, प्रिलिम्स किंवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन किंवा आपण प्रिलिम्स त्याला म्हणतो. आता प्रिलिम्स जी आहे ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असते. प्रिलिम्स ही ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. प्रिलिम्स आपली 100 मार्क्सची असते. 100 मार्क्सची आपली ही प्रिलिम्स एक्झामिनेशन मार्क्सची असते. 100 क्वेश्चन्स त्यामध्ये आपल्याला विचारले जातात. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतात. एक क्वेश्चन्स त्याचे खाली 4 ऑप्शन्स 1 2 3 4 आणि 4 पैकी एका ऑप्शनला तुम्हाला मार्क करायचं असतं. प्रिलिम्स मध्ये निगेटिव्ह मार्किंग पण असते. 0.25% निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर तुमचं 4 प्रश्नाचे उत्तर चुकले, 4 प्रश्नाचे उत्तर जर तुमचे चुकले तर तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहेत 0.25% निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुम्हाला जे मार्क्स मिळाले त्याच्यातनं 0.25 वजा होतात. आणि जर तुमच्या 4 प्रश्नाचे उत्तर चुकले म्हणजे 1 मार्क, तुम्हाला जे मार्क्स मिळालेले आहेत त्यातनं 1 मार्क काय केला जातो, वजा होतो. त्याला आपण निगेटिव्ह मार्किंग असं म्हणतो. आता तुम्ही म्हणणार हे जे प्रिलिम्स आहे ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 100 मार्क्सची आहे, 100 क्वेश्चन्स असतात. तर याला सिलेबस काय, तर त्याचा एकदा सिलेबस आपण जो आहे तो सिलेबस आपण एकदा डिस्कस करूयात की प्रिलिम्सला कोणते कोणते विषय असतात. आपण जे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आपण घेतो त्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला आपल्याला कोणते कोणते विषय असतात हे आपण एकदा डिस्कस करूयात. 12 विषय आपल्याला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये असतात. कॉन्स्टिट्यूशन असेल, महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट असेल, लिमिटेशन ऍक्ट असेल, IPC CRPC इव्हिडन्स असेल, CPC असेल, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट असेल, कॉन्ट्रॅक्ट, पार्टनरशिप, सेल ऑफ गुड्स अँड स्पेसिफिक रिलीफ, असे जवळपास 12 सब्जेक्ट्स आपल्याला यामध्ये आहेत. ते आपण लिस्ट डाऊन करूयात की एक्झॅक्टली कोणते कोणते सब्जेक्ट्स आपल्याला असतात. सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट जो सब्जेक्ट आपल्याला महत्वाचा आहे, फर्स्ट सब्जेक्ट जो आपल्याला महत्वाचा आहे, लॉ ऑफ द लँड आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज द सुप्रीम अथॉरिटी. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताचे संविधान फर्स्ट. त्यानंतर आपल्याला प्रिलिम्सला इंडियन पिनल कोड, द इंडियन पिनल कोड ऑफ 1860, सेकंड द इंडियन पिनल कोड ऑफ 1860. Then the Indian Evidence Act of 1872, popularly known as the Evidence Act. The Indian Evidence Act of 1872, 1872 आपला एव्हिडन्स ऍक्ट. त्यानंतर आपल्याला
कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर पॉप्युलरली नोन ॲज अ CRPC. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर हा एक सब्जेक्ट असतो. त्यानंतर पाचवा सब्जेक्ट, जसं CRPC आहे तसं आपल्याला CPC पण आहे. त्यानंतर आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट ऑफ 1882, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट ऑफ 1882, द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट ऑफ 1882 आपल्याला सिलेबसला आहे. त्यानंतर आपल्याला द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऑफ 1872 आहे. द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऑफ 1872 आहे. त्यानंतर द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट, पॉप्युलरली नोन ॲज अ पार्टनरशिप, द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट, पार्टनरशिप ऍक्ट आपण म्हणतो. त्यानंतर सेल ऑफ गुड्स ऍक्ट, द सेल ऑफ गुड्स ऍक्ट, पॉप्युलरली नोन ॲज अ सेल ऑफ गुड्स ऍक्ट, द सेल ऑफ गुड्स ऍक्ट. त्यानंतर द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट ऑफ 1963, द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट ऑफ 1963. त्यानंतर द महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट ऑफ 1999, द महाराष्ट्र, हे 10 सब्जेक्ट झाले. द महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट ऑफ द महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट ऑफ 1999 हा एक विषय आपल्याला असतो. आणि लिमिटेशन ऍक्ट हा एक प्रिलियम्सला आपल्याला सब्जेक्ट असतो. द लिमिटेशन ऍक्ट ऑफ 1963, द लिमिटेशन ऍक्ट ऑफ 1963. द लिमिटेशन ऍक्ट ऑफ 1963. हे 12 विषय आपल्याला एक्झामला असतात. 100 मार्क्सची आपली प्रिलियम्स असते. हा कोणता विषय किती मार्क्सला येईल असं इंडिव्हिज्युअली काही मार्किंग सिस्टीम नसते. इंडिव्हिज्युअल सब्जेक्टची मार्किंग डिव्हिजन नसते. हे सगळे 12 सब्जेक्ट मिळून 100 मार्क्सला 100 ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न. एक प्रश्न बरोबर आला 1 मार्क्स. तुम्ही 10 प्रश्न सोडवलेत, 10 पैकी 6 प्रश्न तुमचे बरोबर आले, 4 प्रश्नाचे उत्तर तुम्ही मार्क केले होते आणि चुकले, तर तुम्हाला 10 पैकी 6 मार्क्स मिळाले, 6 बरोबर आले. 4 प्रश्न जे चुकले 0.25 नुसार 1 मार्क, 4 प्रश्न चुकले म्हणजे 1 मार्क वजा, म्हणजे जे 6 मार्क्स मिळाले आहेत त्याच्यातनं 1 मार्क्स वजा होईल आणि तुमचे बेरीज किती झाली तर 5 मार्क्स. असे 100 प्रश्न असतात. तुम्ही जेवढे सोडवलेत ते तुमचे मार्क्स, प्लस जे तुम्ही बरोबर आलेले आहेत ते तुमचे मार्क्स. सोडवलेत पण तुम्ही चुकलेला आहात म्हणजे किती चुकलेत, 4 चुकीच्या प्रश्नाकरता, 4 चुकीच्या उत्तराकरता 1 मार्क वजा. मग बरोबर जेवढे मार्क्स आले त्याच्यातनं ते चुकीचे वजा केले जातात आणि जो शिल्लक राहील तो तुमचा स्कोर.
थोडक्यात तुम्ही 100 प्रश्नाचे उत्तर सोडवलेत, 100 पैकी 100 तुम्ही मार्क्स केलेले आहेत, त्यातले 60 प्रश्नाचे उत्तर तुमचे बरोबर आले. 60 प्रश्नाचे उत्तर तुमचे बरोबर आले, 40 प्रश्नाचे उत्तर तुमचे चुकले. मग 60 प्रश्नाचे उत्तर बरोबर आले त्याचे झाले 60 मार्क्स, आणि 40 प्रश्नाचे जे उत्तर तुमचे चुकलेले आहेत ते 4 चुकीच्या उत्तराकरता 1 मार्क वजा, म्हणजे 40 उत्तर चुकले म्हणजे तुमचे त्याचे जवळपास 10 मार्क्स वजा होतील. मग 60 पैकी तुमचे ते 10 मार्क्स वजा होतील आणि तुमचा स्कोर किती असेल प्रिलियमचा, तर 50. मग आता कितीतरी मुलं ह्या परीक्षेला बसतात, प्रिलिम्स एक्झामला बसतात. ज्युडिशियल ॲस्पिरंट हजारो विद्यार्थी यामध्ये बसतात. ही एक्झाम आपली जी कंडक्ट करतात ते पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, ते कंडक्ट करतं. महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कंडक्ट करतं. मग तिथे प्रिलियम्सला अप्रॉक्सिमेटली 1:10 रेशो असतो, तो व्हॅरी होत चालतो पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या रूल्सनुसार. म्हणजे जर एक जागा असेल तर एका जागेकरता प्रिलियम्सला 10 मुलं पास करायचे. म्हणजे JMFCची जर जाहिरात आलेली आहे आणि जाहिरातीमध्ये जर JMFCच्या 100 व्हॅकन्सी असतील तर मग एका जागेकरता प्रिलियम्सला 10 मुलं पास करायचे. म्हणजे थोडक्यात 100 गुणिले 10 1000 मुलं मेन्सला मुख्य परीक्षेला घ्यायचे, आणि मग 10,000 मुलं बसलेले असतात, जे काय आकडा असेल ते. मग त्यांचे सगळ्यांचे मार्क्सची सिक्वेन्स लावली जाते. सगळ्यात जास्त मार्क्स ज्याला पडलेले असतील तिथून रिव्हर्स खाली येतात. जिथं 1000 विद्यार्थी कंप्लीट होतील तिथं मेरिट लागलं आपण असं समजतो. समजा मेरिट 52ला लागलं, मग ते 52च्या वरचे सगळे पास, आणि सेम 52 ज्यांना आहेत प्रिलियम्सला त्यांनाही मुख्य परीक्षेला पुढे घेतलं जातं. म्हणजे ही कॉलेज सारखी पासिंगची नुसती फक्त परीक्षा नसून आपण त्या मेरिट्समध्ये आलो पाहिजेत. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे. कॉलेजमध्ये कसं होतं की 100 आहेत मार्काचे पेपर आहेत, 40% 50% पडले पाहिजे, जेवढ्यांना 50% पडतील सगळेच पास. इथं तसं नाही. ही थोडी मेरिटची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, तर त्या कॉम्पिटिशनच्या मेरिटमध्ये आपण बसलो पाहिजे. आणि मग तेवढी मुलं जे प्रिलिम्सला पास झालेले आहेत ते मुख्य परीक्षेला एलिजिबल होतात. JMFC ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनची मुख्य परीक्षा मेन्स ही रिटन लिखित स्वरूपात असते. तिला तर मी जास्त लिखाणाची परीक्षा म्हणतो. आता प्रिलिम्स आणि मेन्सचा बराचसा सिलेबस जवळपास सारखाच आहे. काही सब्जेक्ट मेन्स परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये नसतात. कॉन्स्टिट्यूशन हे प्रिलिम्सला आहे, मेन्समध्ये नाही, रिटनमध्ये नाही. महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट असेल किंवा लिमिटेशन असेल तर हे मेन्समध्ये हे सब्जेक्ट्स नाहीत, काही नवीन सब्जेक्ट आहेत. तर आपण सेकंड टायर ही जी आपली 3 टायर स्ट्रक्चर आहे, एक्झाम आहे, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू, यातलं सेकंड टायर जे आहे ते मुख्य परीक्षा, तिच्याविषयी आपण माहिती घेऊयात. ह्या मुख्य परीक्षेला काय काय कोणते कोणते सब्जेक्ट असतात आणि त्या मुख्य परीक्षेचं स्वरूप कसं असतं ते आपण पाहूयात. आपण त्याला मेन एक्झामिनेशन किंवा रिटन एक्झामिनेशन असं म्हणतो मुख्य परीक्षेचं. एकदा हे प्रिलिम्सचं तुम्हाला स्वरूप समजलं की आपण मुख्य परीक्षेकडे येऊयात. मेन्स एक्झामिनेशन्स, मेन और रिटन एक्झामिनेशन, मुख्य परीक्षा, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिसेसची. मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. एक पेपर 1 सिव्हिल पेपर आणि एक पेपर 2 क्रिमिनल पेपर. यामध्ये 2 पेपर असतात. सिव्हिल पेपर त्याला आपण पेपर 1 म्हणूयात, पेपर 1, आणि दुसरा क्रिमिनल पेपर, पेपर 2.
क्रिमिनल पेपर, त्याला पेपर 2 असं म्हणूयात. पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्ही पेपर, इच पेपर 100 मार्क्सचा असतो. म्हणजे पेपर 1 सिव्हिल पेपर जो आहे तो 100 मार्क्सचा असतो आणि पेपर 2 जो आहे क्रिमिनल पेपर तोही 100 मार्क्सचा असतो. तोही 100 मार्क्सचा असतो. यामध्ये मिनिमम पासिंगला, मेन्सला पास होण्याकरता दोन्ही पेपरमध्ये मिनिमम 50-50 मार्क्स पाहिजेत. म्हणजे तुम्हाला मुख्य परीक्षा जर पास व्हायचं असेल तर सिव्हिलला फर्स्ट पेपरमध्ये मिनिमम 50 मार्क्स आणि सेकंड पेपरमध्ये पण मिनिमम 50 मार्क्स असले पाहिजे. सो 50-50 हा पासिंग क्रायटेरिया आहे. 50 तुम्हाला एका पेपरला अगदी 70 मार्क्स पडले सिव्हिलला, मेन्सला, पेपर फर्स्टला आणि क्रिमिनलला पेपर सेकंडला तुम्हाला कमी मार्क्स पडले, 40 मार्क्स पडले, तर तुम्ही मुख्य परीक्षा फेल व्हाल, फेल झालेला आहात. तुमचा रिझल्ट फेल म्हणून येईल. त्यामुळे दोन्ही सब्जेक्टमध्ये मिनिमम 50-50 पाहिजेत. आता हा जो पासिंग क्रायटेरिया आहे याच्यामध्ये रिझर्व कॅटेगरीला आणि बॅकवर्ड क्लासेसला 5 मार्क्सचं रिलॅक्सेशन आहे. बॅकवर्ड क्लासेस, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये नॉन क्रिमिलियर्स विद्यार्थ्यांना हे पासिंग सिव्हिल पेपरमध्ये 45 आहे, क्रिमिनल पेपरमध्ये पण 45 आहे आणि अदर कॅन्डिडेट्सला 50 आहे. पण तसं पाहिलं तर ते कमी मार्क्स जे पासिंग आहे त्याचा जास्त उपयोग होत नाही. कारण फायनल मेरिट जे इंटरव्ह्यू नंतर रिकमेंडेड कॅन्डिडेटचं जे मेरिट लागतं ते सगळ्यांचं एकच लागतं, ज्युडिशरीचं मेरिट असं कास्ट बेस्डवर लागत नाही. एक ओपन मेरिट लागतं फायनल सगळ्यांचं. पण हे सेकंड टायरला थोडं रिलॅक्सेशन आहे. मग आता सिव्हिल पेपरमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला पाहायला पाहिजे. 100 मार्क्सचा जो सिव्हिल पेपर आहे 3 तासाचा हा पेपर असतो. ज्या दिवशी मुख्य परीक्षा असते एकाच दिवशी हे दोन्ही पेपर होतात. मॉर्निंग सेशनमध्ये 3 तासाचा एक सिव्हिलचा पेपर होतो आणि आफ्टरनून सेशनमध्ये 3 तासाचा एक क्रिमिनलचा पेपर होतो. त्यामुळे लिखाणाची ट्रेमेंडस प्रॅक्टिस असली पाहिजे. मग ह्या पेपर फर्स्ट जो आपला मेन्सचा आहे मुख्य परीक्षेचा सिव्हिलचा पेपर फर्स्ट, त्यामध्ये आपल्याला CPCI कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, त्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे. द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आपल्याला आहे. त्यानंतर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऑफ 1872, द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऑफ 1872 आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणूयात त्याला. हा तिसरा सब्जेक्ट आहे. चौथा द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट आपल्याला आहे. हे आपल्याला प्रिलिम्सला पण होते. द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट ऑफ 1932. Then the सेल ऑफ गुड्स ऍक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट हाही आपल्याला मुख्य परीक्षेला आहे.
सेल ऑफ गुड्स ऍक्ट, त्यानंतर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट हा एक सब्जेक्ट आहे. आणि सिव्हिल पेपरमध्ये एक 20 मार्क्सला क्वेश्चन असतो जजमेंट रायटिंगवर. आपण जजमेंट रायटिंग एक 20 मार्क्सला एक जजमेंट आपल्याला लिहायचं असतं. प्लेंट मधले कंटेन्शन आणि WS मधले कंटेन्शन क्वेश्चन्स पेपरमध्ये दिलेले असतात, त्यावर आपल्याला एक जजमेंट लिहायचं असतं. ते जजमेंट रायटिंगचा क्वेश्चन 20 मार्क्सला असतो आणि हा बाकीचा पेपर 80 मार्क्सला असतो. इंटरनल स्ट्रक्चर मेन्सचं व्हॅरी होऊ शकतं, पण एवढे सब्जेक्ट सिव्हिल पेपरमध्ये आपल्याला आहेत. हा आपला सिव्हिल पेपर झाला. त्यानंतर आपल्याला पेपर 2 असतो ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मेन एक्झामिनेशन करता क्रिमिनल पेपर. तर त्या पेपर 2 मध्ये त्याचा काय काय सिलेबस असतो ते आपण पाहूयात. सो पेपर 2 ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. पेपर 2 आपण म्हणतोय क्रिमिनल पेपर. त्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा सब्जेक्ट असतो द इंडियन पिनल कोड ऑफ 1860. IPC आपण पॉप्युलरली नोन ॲज IPC, इंडियन पिनल कोड ऑफ 1860, पॉप्युलरली नोन ॲज इंडियन पिनल कोड. दुसरा एक सब्जेक्ट असतो आपल्याला क्रिमिनल पेपरमध्ये द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ऑफ 1872, 1872चा एव्हिडन्स ऍक्ट. द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ऑफ 1872. तिसरा आणखी एक महत्त्वाचा सब्जेक्ट त्यामध्ये आपल्याला असतो द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, पॉप्युलरली नोन ॲज अ CRPC. द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973, क्रिमिनल प्रोसिजर कोड CRPC आपल्याला त्यामध्ये असतो. त्यानंतर इथे 2 ॲडिशनल सब्जेक्ट्स आहेत जे प्रिलियम्सला नव्हते. आता आपण जर पाहिलं सिव्हिल पेपरमध्ये जे सगळे सब्जेक्ट्स आहेत, CPC असेल, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट असेल, कॉन्ट्रॅक्ट, पार्टनरशिप, सेल ऑफ गुड्स, स्पेसिफिक रिलीफ, हे प्रिलियम्सलाही होते. हे IPC, एव्हिडन्स, CRPC हे प्रिलियम्सलाही होते. पण सेकंड पेपरमध्ये क्रिमिनल पेपरमध्ये 2 ॲडिशनल सब्जेक्ट इथे आहेत जे आपल्याला प्रिलियम्सला नसतात पण मेन्सला मुख्य परीक्षेत पेपर सेकंड मध्ये असतात. तो एक म्हणजे द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट ऑफ 1955. द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट, त्याला आपण नागरी हक्क संरक्षण कायदा असं म्हणतो. द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट ऑफ 1955. द प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ऍक्ट ऑफ 1955. हा एक क्रिमिनल पेपरमध्ये आपल्याला एक सब्जेक्ट असतो नागरी हक्क संरक्षण कायदा. त्यानंतर आणखी एक महत्वाचा कायदा पेपर सेकंड मध्ये आपल्याला इथे आहे जो प्रिलियम्सलाही नव्हता, तो म्हणजे द शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट, पॉप्युलरली नोन ॲज अ अॅट्रॉसिटी ऍक्ट. अॅट्रॉसिटी ऍक्ट
the Scheduled Caste and Scheduled Tribes Prevention of Atrocities Act, Atrocity Act आपल्याला इथे एक असतो. त्यानंतर जसं सिव्हिल पेपरमध्ये 20 मार्क्सला एक जजमेंट रायटिंगचा प्रश्न असायचा किंवा असतो सिव्हिल जजमेंट, तसं पेपर सेकंड मध्ये क्रिमिनल पेपरमध्ये 20 मार्क्सला आपल्याला एक पेपर असतो, 20 मार्क्सला आपल्याला एक प्रश्न असतो, तो म्हणजे जजमेंट रायटिंग. जजमेंट रायटिंग. देन त्यानंतर की क्रिमिनल पेपरमध्ये आणखी एक प्रश्न असतो 20 मार्क्सला येतो, तो म्हणजे लीगल एसे ऑन करंट टॉपिक. एसे आपण त्याला म्हणतो लीगल एसे. एक 3 एसे दिलेले असतात, 3 पैकी आउट ऑफ 3 एक एसे आपल्याला लिहायचा असतो, तो 20 मार्क्सला असतो, तो म्हणजे लीगल एसे ऑन करंट टॉपिक और एसे ऑन करंट लीगल टॉपिक. इन शॉर्ट आपण त्याला एसे म्हणूयात. म्हणजे क्रिमिनल पेपर 100 मार्क्सचा आहे, त्यामध्ये 20 मार्क्स क्रिमिनल जजमेंट रायटिंगला, 20 मार्क्स एसेला, 40 झाले, आणि राहिलेले जे 60 मार्क्स आहेत त्यावर मग IPC, CRPC, एव्हिडन्स, ॲट्रॉसिटी ॲक्ट, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट यावर प्रश्न विचारलेले असतात. रिटर्न आपण क्वेश्चन्स, काही फुल क्वेश्चन्स असतात, काही शॉर्ट नोट्स असतात. ते जे स्ट्रक्चर आहे, ते एक्झाम पॅटर्न आहे, तो व्हॅरी होतो, बऱ्याच वेळा व्हॅरी होतो, कधी 1 वर्षाने होतो, कधी 2 वर्षांनी होतो. हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, हे त्याच्यानुसार तो व्हॅरी होत राहतो, पण सिलेबस हा आहे. इंटरनल स्ट्रक्चर चेंज होऊ शकतं. हा झाला सेकंड अस्पेक्ट. मग ह्या मुख्य परीक्षेमध्ये हा सिलेबस आहे. मग मुख्य परीक्षा जे पास होतात दोन्ही पेपरला, ज्यांना 50-50 मार्क्स पडतात आणि जे मेरिटमध्ये बसतात, त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. आपला ही पब्लिक सर्व्हिस कमिशन हा इंटरव्ह्यू कंडक्ट करतं, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन्स. तिथे एक हायकोर्टचे जस्टिस लॉर्डशिप असतात, एक MPSCचे जे मेंबर असतात, असं 2 लोकांचा पॅनल असतो, आणि ते MPSCच्या आपल्या JMFCच्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू कंडक्ट करतात. इंटरव्ह्यू हा 50 मार्क्सचा असतो. इंटरव्ह्यू हा 50 मार्क्सचा असतो. इंटरव्ह्यू 50 मार्क्सचा असतो. रूल सांगतो की इंटरव्ह्यूला पास होण्याकरता मिनिमम 40% असले पाहिजेत. म्हणजे 50 पैकी इंटरव्ह्यूला तुम्हाला पास होण्याकरता मिनिमम 20 मार्क्स पडले पाहिजेत. मग तुम्हाला मेन्सला चांगले मार्क्स पडले, मेन्स तुम्ही पास झालात, समजा 60 पडले दोन्ही पेपरमध्ये, ते मार्क्स आपल्याला मेन्स एक्झामिनेशनचा निकाल आल्यानंतर जर आपण मेन्स पास झालो तर आपल्याला मार्क्स कळत नाहीत, ते फायनल मेरिट नंतरच कळतात. पण इंटरव्ह्यूला तुम्हाला 50 पैकी 20 पडले नाहीत, 50 पैकी 19च पडले, तर तुम्ही प्रिलिम्स पास झालात, मेन्स पास झालात, पण इंटरव्ह्यूला फेल झालात. पण तुम्ही प्रिलिम्स पास झालात, मुख्य परीक्षा पास झालात, मुख्य परीक्षेमध्ये पास होण्याकरता दोन्ही पेपरला मिनिमम 50-50 मार्क्स असले पाहिजेत, मेरिटमध्ये बसलात आणि इंटरव्ह्यूला गेलात, आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला 20 पैकी जास्त मार्क्स पडले, तर तुम्ही इंटरव्ह्यू पास झालात. त्यानंतर जेवढे विद्यार्थी ज्यांनी मेन्स पास होऊन इंटरव्ह्यू दिलेला आहे, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मेन्सच्या दोन्ही पेपरच्या मार्क्सची बेरीज, टोटल मेन्सची टोटल प्लस इंटरव्ह्यूला किती पडलेले आहेत त्याची टोटल,
ह्या दोघांची टोटल विचारात घेतली जाते आणि फायनल मार्क्स दिले जातात. म्हणजे फायनल मार्क्स त्याचे आले. प्रिलिम्सचे मार्क्स इथं विचारात घेतले जात नाही. ती फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे, फक्त पुढे जाण्याकरता. आणि मग सगळ्या विद्यार्थ्यांचे मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स घेऊन त्याचा तो फायनल मार्क्स मिळाले आणि मग मेरिट लावलं जातं की सगळ्यात जास्त टोटल कुणाची आहे इंटरव्ह्यू आणि मेन्सचे मिळून. तिथपासनं किती जागा शिल्लक आहेत, म्हणजे किती जागा भरायच्या आहेत. तर समजा पहिले 100 जागा आहेत JMFCच्या, तर ते मेरिटमध्ये पहिले जो टॉपला आहे सगळ्यात जास्त मार्क्सवाला तिथून खाली 100 पर्यंत आलं जातं. ज्याचे 100 पर्यंत आहेत तेवढे रिकमेंडेड लिस्टमध्ये. मग बाकीचे वेटिंगवर जर पास झालेले असतील ते किंवा नॉट रिकमेंडेड. अशा प्रकारचं हे या एक्झामचं स्ट्रक्चर आहे. हे झालं आपलं इलिजिबिलिटी क्रायटेरिया. ही एक्झाम देण्याकरता काय काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. बऱ्याचशा बिगिनर्स नवीन विद्यार्थ्यांना जे सध्या लॉ करत आहेत किंवा नवीन ॲस्पिरंट्स आहेत त्यांना हा प्रश्न पडलेला असतो की सिलेबस काय, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, केव्हा केव्हा आपल्याला कशा प्रकारे एक्झाम देता येते. त्यानंतर आणखी यामध्ये आपण रेफरन्स लिस्ट किंवा बुक लिस्ट पाहूयात. आणि प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल किंवा इंटरव्ह्यू असेल, ह्या तिन्ही स्टेजेसला जे काही महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत त्या सब्जेक्ट्स करता काही बुक लिस्ट तुम्हाला मी रिकमेंड करतो. ते बुक्स तुम्ही फॉलो करू शकता. नॉट नेसेसरी तेच तुम्ही फॉलो केले गेले पाहिजेत. तुम्हाला ज्या बुकची त्या विषयाची लँग्वेज सोपी वाटेल किंवा तुम्हाला समजत असेल तुम्ही ते बुक फॉलो करा. पण बुक कोणतं ना कोणतं एक बुक फॉलो करणं गरजेचं आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याकडे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू किंवा ही JMFCची एक्झाम देण्याकरता हे जे विषय मी तुम्हाला सांगितले, प्रिलिम्सचे 12 विषय असतील किंवा मेन्सचे हे जे विषय असतील सिव्हिल आणि क्रिमिनल पेपर मधले, याचे बेअर ॲक्ट आपल्याकडे असले पाहिजेत. बेअर ॲक्ट हे सगळ्यात महत्वाचं आहे, बेसिस आहे. बेअर ॲक्ट वाचायची आपल्याला आत्तापासून कॉलेजपासून सवय असली पाहिजे. बेअर ॲक्ट वाचता येणं गरजेचं. तर प्रत्येक प्रोव्हिजन्स, त्याचे इसेन्शियल्स एलिमेंट्स, त्याचे इसेन्शियल कंडिशन्स आपण व्यवस्थित मार्क केल्या पाहिजेत, आपण हायलाईट केल्या पाहिजेत. तो बेअर ॲक्ट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे या विषयांचे. तुम्ही जर पाहिलं प्रिलिम्स आणि मेन्सच्या सिलेबसमध्ये थोडाफारच डिफरन्स आहे आणि तुम्ही जर थोडं लक्ष दिलं असेल तर हे जे सगळे सब्जेक्ट आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्सला आहेत हेच सब्जेक्ट आपण 5 वर्ष लॉ कॉलेजमध्ये लॉ करत असताना हेच सब्जेक्ट आपल्याला आहेत. मग आपण जर कॉलेजमध्ये लॉ कॉलेजमध्येच हे विषय व्यवस्थित बुक्समधनं वाचले, त्यावेळेस याचे व्यवस्थित बेअर ॲक्ट्स वाचले, त्याच वेळेस आपण त्या विषयाच्या व्यवस्थित आपल्या नोट्स काढल्या, नोट्स प्रिपेअर केल्या, स्वतःच्या ओन नोट्स, तर आपल्याला ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनला त्या एक्झाम करता आपल्याला जास्त असे नंतर एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत. तो पाया आपला पक्का असला पाहिजे. पाया पक्का असला की मग पुढे जास्त काही त्रास होत नाही. मग हे कोणते बुक आपण आत्तापासूनच रेफर केले पाहिजेत, ही काय मी तुम्हाला टेंटेटिव्ह एक लिस्ट देतो की हे बुक त्यात हे बुक व्यवस्थित आहेत, हे बुक तुम्ही रेफर करू शकता. पण या व्यतिरिक्तही दुसरी लिस्ट असू शकते किंवा या व्यतिरिक्त दुसरं एखादं बुक त्या विषयाचं असू शकतं जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटू शकतं किंवा तुम्ही ते बुक फॉलो करून तुम्हाला त्याची लँग्वेज सोपी वाटू शकते, तर तुम्ही ते बुक फॉलो केलं, रेफर केलं तरी चालतंय. शेवटी कायदा कोणत्याही पुस्तकात बदलणार नाही. कायदा जो आहे तो तोच राहील. बुकमध्ये फक्त कमेंट्री बदलत असते आणि जास्तीत जास्त लेखकाची लिहिण्याची पद्धत, काहींची लँग्वेज थोडी डिफिकल्ट असते, काहींची थोडी टेक्निकल क्रिटिकल असते. तर तुम्हाला जी सोपी वाटेल ती मी काही एक रेफरन्स लिस्ट देतो. आपण त्याला रेफरन्सेस असं म्हणूयात, आपण त्याला बुक लिस्ट असं म्हणूयात किंवा रेफरन्सेस. मग सगळ्यात पहिल्यांदा जर आपण
पाहिलं तर क्रिमिनल पेपर असेल किंवा प्रिलियम्सला जर IPC असेल तर प्रिलियम्सला बेअर ॲक्ट सोबत टू सम एक्सटेंट थोडं बुक रेफर करायला लागतं. बेअर ॲक्ट तर सगळ्याच विषयांचे लागतील. पहिल्यांदा तर मी बेअर ॲक्ट लिहितो. हे बेअर ॲक्ट सगळ्या विषयांची तुम्हाला लागतील. हे प्रिलियम्स मेन्स इंटरव्ह्यूला कायमस्वरूपीचे लागतात. लीगल प्रोफेशनमध्ये एंटर करतात त्यावेळेसही लागतात, ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये लागतात. प्रिपरेशन करत असताना किंवा आपण लॉ स्टुडंट असतानाच आपण आत्तापासूनच बेअर ॲक्ट वाचायची सवय लावली पाहिजे. बेअर ॲक्ट सोडून बुक कोणते रेफर करायचे, तर समजा IPC असेल. IPC करता वेगवेगळ्या ऑथरचे बुक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यापैकी एक KD गोर आहेत. KD गोरचं एक बुक मिळतं. बेअर ॲक्ट सोबत तुम्ही KD गोरचं बुक हे रेफर करू शकता. त्यानंतर तुम्हाला दुसरे ऑथरचं बुक जर लँग्वेज सोपी वाटत असेल तर तेही तुम्ही रेफर करू शकता. ही मी एक जनरल रिकमेंडेशन लिस्ट देत आहे तुमच्याकरता. स्टडी मटेरियलमध्ये काय काय असायला पाहिजे असं नाही आहे की समजा IPC आहे, KD गोरचं बुक बऱ्याच विद्यार्थ्यांना, ज्युडिशरीच्या प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची लँग्वेज सोपी वाटते म्हणून ते रेफर करतात. पण तुम्हाला त्याची लँग्वेज टेक्निकल वाटत असेल तर तुम्हाला दुसऱ्या एखाद्या बुकची लँग्वेज सोपी वाटत असेल तर तुम्ही तेही बुक रेफर करू शकता असं नाही. एक लिस्ट मी फक्त तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर इव्हिडन्स असेल. इव्हिडन्स करता बटुकलालचं बुक आहे. त्यानंतर इव्हिडन्स करता मायनिनीचं बुक आहे. मोनीरचं पण एक बुक आहे वेगवेगळ्या पब्लिकेशनचे. तर तुम्ही ह्या दोन्ही तिन्हीपैकी कोणतंही रेफर करू शकता. तुम्ही बटुकलालचं बुक रेफर करू शकता, मायनिनीचं बुक रेफर करू शकता, मोनीरचं बुक रेफर करू शकता. तुम्हाला त्यापैकी कोणत्या बुकची लँग्वेज इव्हिडन्सची सोपी वाटते ते तुम्ही रेफर करू शकता. बेअर ॲक्ट प्लस हे बुक. त्यानंतर CRPC आहे. CRPC करता एकतर तक्वानी किंवा केळकर, तक्वानी किंवा केळकर ह्या दोन्हीपैकी कोणतंही एक बुक तुम्ही रेफर करू शकता. आता ही जी बुक लिस्ट आहे हे प्रिलियम्स मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत काम येईल. फायनल एकदा तुम्ही हे प्रिलियमच्या प्रिपरेशनच्या वेळेसच ही बुक लिस्ट घेतली की तुम्हाला इंटरव्ह्यू पर्यंत मग ती चेंज करण्याची आवश्यकता नाही. तर तुम्ही CRPC करता एकतर तक्वानी किंवा केळकर तुम्ही रेफर करू शकता. त्यानंतर CPC करता एकतर तक्वानी हे एक बेस्ट बुक आहे. तक्वानी असेल किंवा मग एक छोटंसं बुक येतं ज्युडिशियल ॲस्पिरंट्स ते फॉलो करतात कॉलेजला असताना, तर आपण तक्वानीच रेफर केलं पाहिजे. आणि आणखी एक बुक आहे छोटंसं, ते म्हणजे मुल्लाज की टू सिव्हिल प्रॅक्टिस. अतिशय सुंदर असं बुक आहे मुल्लाज की टू सिव्हिल प्रॅक्टिस. ते तुम्ही रेफर करू शकता. दोन्हीपैकी कोणतंही बुक तुम्ही CPC करता रेफर करू शकता. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट. द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट ऑफ 1882 आपल्याला कॉलेजलाही सिलेबसमध्ये होता. जे JMFC प्रिलियम्सला आहे, मेन्सला आहे, इंटरव्ह्यूवरही त्यावर काही वेळा प्रश्न विचारले जातात, महत्त्वाचं आहे. त्याकरता एक सिन्हाचं बुक येतं. वेगवेगळ्या ऑथरचे बुक्स ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीवर आणि प्रत्येक सब्जेक्टवर अवेलेबल आहेत. सिन्हा असेल, एक शुक्लाचं पण येतं, वेगवेगळ्या पब्लिकेशनचं येतं.
तुम्ही कोणते रेफर करू शकता, पण ज्युडिशियल ॲस्पिरंट्सला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे जे बुक आहे सिन्हाचं त्याची लँग्वेज थोडी सोपी वाटते एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने, त्यामुळे मी तुम्हाला रेफरन्स लिस्टमध्ये त्याचं नाव देत आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट, पार्टनरशिप आणि सेल ऑफ गुड्स. आपल्याला कॉलेजला हे पेपर 1 आणि पेपर 2 म्हणून असतात. द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट ऑफ 1872. कॉन्ट्रॅक्ट करता तुम्ही कोणते बुक वापरू शकता, अवतार सिंगचं आहे, बांगियाचं आहे, मुल्लाचं पण छोटं बुक आहे, एक मुल्लाचे एक मोठी एडिशन आहेत कमेंट्रीच्या कॉन्ट्रॅक्टच्या 2 व्हॅल्यूमध्ये, आणि छोटं पण स्टुडंट एडिशन पण मुल्लाचं आहे, तर तुम्ही तेही वापरू शकता. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता अवतार सिंग, बांगिया असेल किंवा मुल्लाचं कॉन्ट्रॅक्टवरचं स्टुडंट एडिशन जे आहे ते वापरू शकता. त्यानंतर पार्टनरशिप असेल, द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट किंवा सेल ऑफ गुड्स ऍक्ट. तर पार्टनरशिप ऍक्ट, सेल ऑफ गुड्स ऍक्ट करताही तुम्ही अवतार सिंगचं बुक वापरू शकता. पार्टनरशिप, सेल ऑफ गुड्स करताही अवतार सिंगचं बुक आहे तुम्ही त्या करता, नाहीतर बांगियाचंही वापरू शकता. एस के कपूरचंही एक बुक येतं, कोणतंही बुक तुम्ही रेफर करू शकता. पण एक तरी बुक आपल्याला सोबत बेअर ऍक्टला सोबत लागेल. त्यानंतर एक महत्वाचा सब्जेक्ट आहे प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. मग तुम्ही ज्युडिशियल ॲस्पिरंट्स असाल किंवा लीगल प्रॅक्टिशनर असाल, तर एका स्टुडंटकडे, ज्युडिशियल ॲस्पिरंट्सकडे आणखी एक जो सब्जेक्ट आहे द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट याकरता एक सुंदर बुक आहे, ते म्हणजे मुल्लाचं मुल्लाज ऑन द स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट. मुल्लाचं जे स्पेसिफिक रिलीफ ऍक्टचं बुक आहे, सुंदर असं बुक आहे. एका ज्युडिशियल ॲस्पिरंट्सकडं ते आपण जे म्हणतो मस्ट बुक जे आहे त्यापैकी हे एक आहे. त्यामुळे बेअर ऍक्ट सोबत स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट करता एक मुल्लाचं बुक आपल्याकडे असलं पाहिजे. ही काही टेंटेटिव्ह लिस्ट आहे, ही रेफरन्स लिस्ट आहे. बेअर ऍक्ट सोबत बेअर ऍक्ट प्लस हे प्रिलिम्सला हे जे विषय आहेत त्यांचे हे बुक्स. कॉन्स्टिट्यूशन असेल प्रिलिम्सला, कॉन्स्टिट्यूशनला बेअर ऍक्ट सफिशियंट होतं, पण कॉन्स्टिट्यूशनचं जर बुक तुम्ही रेफर करत असाल तर MP जैनचं जे बुक आहे तेही कॉन्स्टिट्यूशनचं बेस्ट बुक आहे. तसं तर मग जे मोठे बुक्स आहेत, ज्या कमेंट्रीज आहेत, त्या आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या दृष्टीने इतक्या सध्या आत्ता तरी कामाच्या नाही आहेत, पण मग बेअर ऍक्ट प्लस MP जैन सफिशियंट होऊ शकतं, रॅदर दॅन मोर दॅन इनफ. रेन कंट्रोल ऍक्ट आहे, रेन कंट्रोल ऍक्टला बेअर ऍक्ट सफिशियंट होतं, लिमिटेशन ऍक्टला बेअर ऍक्ट सफिशियंट होतं प्रिलिम्स करता. ते मेन्सला नाही आहे, त्यामुळं लिहायचं काही नाही आहे त्यामध्ये, फक्त ऑब्जेक्टिव्हला मार्क्स करायचं आहे. असं हे रेफरन्स लिस्ट आहे आणि असं हे आपल्या एक्झामचं स्ट्रक्चर आहे. हे झाले आपले ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन्स बिगिनर्स करता. रिक्वायरमेंट्स म्हणजे बिगिनर्स करता इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे तुमच्या लक्षात येईल की आपण फ्रेशर आणि प्रॅक्टिशनर कसा म्हणून देणार आहोत किंवा इलिजिबल आहोत. तुम्ही ज्युडिशियल ॲस्पिरंट्स आहात तर आपण जो आत्ता पाहिला तो प्रिलिम्सचा आपण सिलेबस पाहिला, आपण तो मेन्सचा सिलेबस पाहिला, आपण एक्झामचं स्ट्रक्चर पाहिलं. प्रिलिम्स 100 मार्क्स, मेन्सचे सिव्हिल पेपर 1 पेपर 2 100 मार्क्स, इंटरव्ह्यू 50 मार्क्स. तर सिव्हिल, क्रिमिनल, प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू 3 टायर स्ट्रक्चर आपण पाहिलं. बेअर ऍक्ट सोबत आपल्याला जी बुक लिस्ट आहे ती बुक लिस्ट आपण पाहिली की हे एक बुक्स आपल्याकडे बेअर ऍक्ट सोबत असावेत. आणि आपण ज्यावेळेस प्रिपरेशन करतो त्यावेळेस प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जे आहेत त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे तर तेही आपल्याकडे अवेलेबल असले पाहिजे. तेही आपण प्रिपरेशन करत असताना सोबत ठेवले पाहिजे. ते जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत ते पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत.
ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर ते अवेलेबल आहेत. तर ते क्वेश्चन्स पेपरही आपल्याला वाचायची सवय असली पाहिजे. हे आपलं एक इंट्रोडक्टरी सेशन किंवा इंट्रोडक्टरी लेक्चर होतं. यामध्ये ज्युडिशियल सर्व्हिसेसची जी इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन होती, मी याला बेसिक इन्फॉर्मेशन फॉर बिगिनर्स, ज्युडिशियल ॲस्पिरंट्स करता किंवा लॉ स्टुडंट करता ज्युडिशरीची जी बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे, पॅटर्न, तिचा सिलेबस, इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि आपण काय काय केलं पाहिजे त्याकरता आपण हे सेशन्स घेतलं. आणि त्यानंतर मग ते बेअर ॲक्ट्स, हाऊ टू रीड बेअर ॲक्ट, प्रत्येक विषय कसा वाचायचा ते आपण नंतर त्याच्यामध्ये डीपमध्ये जात राहूयात. कोणत्या प्रत्येक सब्जेक्टची प्रिलियम्स वाचण्याची एक मेथड असते किंवा त्याच्यामध्ये पेपर पॅटर्न एक असतो, मेन्सचा एक वेगळा अप्रोच असतो, ते आपण हळूहळू डिस्कस करत राहूयात. पण हा व्हिडिओ फक्त बिगिनर्स करता एक तोंड ओळख व्हावी, ह्या परीक्षेचं स्वरूप आणि व्याप्ती लक्षात यावी त्याकरता हा व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच पर्टिक्युलरली त्याचा काही ना काही फायदा होईल अशी मी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.